नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सानूचं बोरन्हाण केलं होतं आणि त्याच्यासाठी मी कसं कसं डेकोरेशन केलं आहे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटला मी पूर्ण डेकोरेशनच्या क्लिप ॲड केलं आहे एडिट करून. जर तुम्हालाही तुमच्या बाळासाठी तसं डेकोरेशन करायचं असेल किंवा त्यामधील काही टिप्स घ्यायच्या असेल तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. येडे तो कशाला हातात घेतलंय? इथं लावलं होतं ते. चुकलं माता येईल मग आता कर त्याला बंद. नाही 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 मी ती काढत होती ना गं. मी पण माझी चुकी मी पाहून घ्यायचं मी कोणतं आता हात या सर आपल्याला झालं. नाही तू आता ही श्रीकृष्ण मला हिरो अगं पण चिकटते. जाईल पाहून ना. मी साईड लावलं पण लावले ते कांचनच घड नाही का त्याच्या समोर पण आहे ना म्हणजे त्याच्या बाजूला बरोबर आहे इकडं आता झालं ना आता. आई बरोबर आहे. कशामुळे दिलेले त्यांनी आपल्या जेवढा गॅप ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. ते स्टॉप करते करू का कुठे राहतो जाऊ ते कशाला एक ताण जोडते सगळं करून हे का नाही अमृता. देऊ कशी करते व्यवस्थित करते असं गोळा हे नको गोळा करते. त्याच्या लहान काही राहिलं का लावायचं हे राहिलं बच्च दिसत आहे ना छान दिसत. हे झाकणारच आहे पण असं एवढं बसलं नाही. एवढं मला तर असं वाटत हे मटते ना इथं साईडला तरी लावा टाकायचं काढून काढ त्याला कारण ते फोटो मध्ये ऍटलिस्ट दिसल तर सही काढ झालं दिसणार नाही ते पूर्ण झाकते करावं द्यायचं बघून त्याला मग ते बसू राहिले बघून आणि हे काय करायचं त्याचं काहीतरी ठेवलं त्या टोपी ठेवून आपण इथं त्याच्यावर गोल 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 बसले ना जाण टोपली चटई टाकावं लागणार ही काय आहे गं काय तो चोरवड पण एकाच वजन तिन्ही मी आता सामूसाठी टाकून ठेवतो ना त्याच्या याच्यावर टाकणार ना आपण काही वरतून कसं ठेवणार याच्यावर शाल टाकू ना त्याच्यावर मग बसवलं जातं. शालीवर पहिले एक फोटो काढू तर सामूचा ड्रेस काढून घ्यावं लागेल. तशी नाही घडी एवढी घडी म्हणत
बघ ही अशी छान वाटते का काय घ्या आम्हीच लावू. एका साईडने दिसले बस झाले. आमच्या शियानं असंच केलं बर्थडे दिवशी दिवस धरला. असं उलट उरालं ते. इकडून बस ना मग तू. हा फोटो घ्या आता. बोरन्हाण असं म्हटलं जातं की सर्वात पहिलं बोरन्हाण हे श्रीकृष्णांचं केलं होतं. तर लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोनसुद्धा लपलेला आहे बरं का. पूर्वीच्या काळी मुलं 1-1.5 वर्षापर्यंत घरातच असायचे. वर्ष पूर्ण झाल्यावर समाजात आणण्याचा हा पहिला मोठा सण. बदलत्या ऋतूशी जुळून घ्यावं म्हणून बोर, उसाचे तुकडे, हरभरे, चिरमुरे आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश या सोहळ्यात केला जातो. आणि पौराणिक कथेनुसार असंही म्हटलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान बाळांचे रक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली. यामुळे लहान मुलांना कृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं. सोहळ्या दिवशी घर सजवलं जातं. मुलांना हळव्याचे दागिने घालून पाटावर बसवलं जातं. लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोरं, गोळ्या इत्यादींचा वर्षाव केला जातो. मुले हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग होतात. आजही बोरन्हाण उत्साहाने साजरा केला जातो. पारंपरिक गोडव्याला आधुनिक ट्विस्ट देत हा कौतुक सोहळा अजूनही रंगतदार होतो.